मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, संजय राऊतांचं आत्ता एक महत्त्वाचं स्टेटमेंट आले, जे तुम्ही एक मोर्चा म्हणत होता. त्यानुसार ते म्हणतात की मराठीसाठी एकच मोर्चा असेल, जय महाराष्ट्र. खूप चांगली गोष्ट आहे ना. 5 तारखेला याची प्रचिती येईल आणि असं झालं तर मराठी भाषेसाठी तो सुदिन असेल. आम्ही स्वागतच करतो प्रत्येक मराठी माणसाचा जो आमच्या मोर्चात मराठीच्या साठी म्हणून येईल. म्हणजे थोडक्यात आता उद्धव ठाकरे सहभागी होणार तुमच्या मोर्चात? हो, सोनियाचा दिवस असेल तो. सोनियाचा नाही. आणि चांगली गोष्ट आहे की मराठीसाठी सगळेजण एकत्र आले. हे दृश्य ज्यावेळेस सगळ्या जगाला दिसून येईल त्यावेळेस बऱ्याच जणांची मूळव्याध पुन्हा जागे होतील. राज ठाकरे उद्धव ठाकरे युती आता टप्प्यात यायला लागली आहे. मी त्याच्याविषयी भाष्य नाही. मराठी भाषेविषयी जर सगळे एकत्र आले तर खूप चांगलं आहे. बाकी तो भविष्याचा मुद्दा, त्याचा आपण आज काय भविष्य सांगा. तर वर्तमानात जे आहे ते मराठीसाठी आपण सगळे एकत्र. राज ठाकरे यांनी जे आव्हान केलं होतं, मराठीसाठी कुठलाही झेंडा न घेता फक्त मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र या, याचा हा परिणाम म्हणावा लागेल. हो, निश्चितच. कारण राजसाहेबांनी फक्त मराठीसाठी म्हणून, आम्ही कुठलाही आमचा बाकी राजकीय अजेंडा त्यात नाही आहे. आणि सगळ्या मराठी माणसांना, जे कुठल्याही पक्षात असतील, कुठल्या विचारात असतील नसतील, ज्यांचं खरंच मराठीवर प्रेम आहे, मराठी टिकली तर महाराष्ट्र टिकेल, महाराष्ट्र टिकला तर राष्ट्र टिकेल, हे ज्यांच्या ध्यानात पक्का आलं ते सगळे लोक मोर्चाला येतील आणि त्या सगळ्यांचं स्वागत आम्ही करू. राज उद्धव एकत्र आल्याच्यानंतर मोर्चाही भीषण मोठा होईल आणि सरकारही हादरेल. निश्चित सरकारच्या लक्षात येईल की अशा पद्धतीत तुम्ही मराठी माणसामध्ये दुही पाडू शकत नाहीत. मराठी माणूस मराठीसाठी एक आहे. आणि ते दृश्य ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस सरकारला सुद्धा विचार करावा लागेल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राज उद्धव जर त्या मोर्चामध्ये एकत्र आले ना, हा मोर्चा जर निघाला तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतरचे महाराष्ट्रातलं चित्र कसं असेल? खूप वेगळं असेल. मराठी माणूस अत्यंत स्वाभिमानाने रस्त्यावर चालताना दिसेल. त्याच्यावर कुणी कसली जबरदस्ती करू शकणार नाही. प्रत्येक मराठी माणसाला आपण सुरक्षित आहोत ही भावना येईल आणि ती फार येणं गरजेचं आहे. धन्यवाद. तर होते प्रकाश महाजन यांनी संजय राऊतांच्या भूमिकेचं समर्थन आणि स्वागत केलं.